नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया परिवर्तनी एकादशीची माहिती, महत्त्व, तिथी, मुहूर्त, व्रतविधी। एकादशी म्हणजे भगवान विष्णूला समर्पित असणारी तिथी आहे। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला हे एकादशीचे व्रत केले जाते। प्रत्येक एकादशीचे वेगळे महात्म्य आणि महत्त्व असते, त्यामुळे हा दिवस नेहमीच खास असतो। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला परिवर्तनी एकादशी असे म्हटले जाते। या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला खूप महत्त्व आहे। परिवर्तनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात, सोबतच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, तुम्हाला इच्छित फळ देखील मिळते। या एकादशीला पद्म एकादशी आणि वामन एकादशी असेही म्हणतात। पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही 13 सप्टेंबर रोजी रात्री 10:40 सुरू होणार आहे। ही तिथी दुसऱ्या दिवशी अर्थात 14 सप्टेंबर रोजी रात्री 8:41 समाप्त होईल। उदय तिथीनुसार 14 सप्टेंबर रोजी परिवर्तनी एकादशी आहे। एकादशीचे पारण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी करता येईल। या पारणाची शुभवेळ ही 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6:06 पासून ते सकाळी 8:34 पर्यंत आहे। परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू निद्रा अवस्थेत त्यांचे कूस बदलतात। ह्या परिवर्तनी एकादशीच्या दिवशी गणपती बाप्पा आणि श्रीहरी विष्णू ह्या दोघांची एकत्र पूजा केली जाते। अशी मान्यता आहे की ह्या दिवशी व्रत आणि पूजा केल्यास तुम्हाला सुवर्णदानाचे पुण्य मिळते। शिवाय परिवर्तनी एकादशीचे व्रत केल्याने वाजपेय यज्ञाचे पुण्य प्राप्ती होते। परिवर्तनी एकादशीच्या दिनी केलेल्या व्रतामुळे पुण्याची प्राप्ती होऊन सर्व पापांचा नाश होऊन श्री विष्णूंच्या पूजनामुळे मोक्ष प्राप्ती होते। असे सांगितले जाते की देवशयनी एकादशी अर्थात आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू निद्राधीन होतात। त्यानंतर परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आपली कूस बदलतात, म्हणूनच ह्या एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात। ह्या दिवशी भगवान विष्णूंच्या वामन अवताराची पूजा केली जाते। ह्या एकादशीला जलजुलनी एकादशी असे म्हटले जाते। बऱ्याच ठिकाणी आजच्या दिवशी श्री विष्णूंची पालखीतून मिरवणूकही काढली जाते। परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे व्रत करून त्यांची यथासांग पूजा करण्याची जुनी परंपरा आहे। तसेच ह्या दिवशी 7 वेगवेगळ्या धान्यांनी भरलेली मातीची भांडी ठेवण्याची आणि दुसऱ्या दिवशी तीच भांडी धान्यासह दान करण्याचीही परंपरा आहे। व्रतविधी: पूजा साहित्याची यादी: भगवान विष्णूंची मूर्ती, फुले, नारळ, सुपारी, फळ, धूप, दिवा, तूप, अक्षता, पंचामृत, भोग व तुळशीदल आणि चंदन इत्यादी। एकादशी व्रतविधी: सकाळची स्नानादी कर्मे उरकून देवघरात दिवा लावावा। भगवान विष्णूला गंगाजलेनेच अभिषेक करावे। भगवान विष्णूंना फुले व तुळशीदल अर्पण करावे। शक्य असल्यास ह्या दिवशी उपवास देखील ठेवावा। देवघरातील देवांची पूजा करावी। देवाला नैवेद्य दाखवावा। भगवान विष्णूंच्या नैवेद्यात तुळशीचा समावेश करणे आवश्यक आहे। असे मानले जाते की तुळशीशिवाय भगवान विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत। भगवान विष्णूंसोबत ह्या पवित्र दिवशी देवी लक्ष्मीचीही पूजा करावी। ह्या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान करावे। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा।